नमस्कार सर्वांना. मी अंजली अमोल खंडजोडे, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत शाळा बंद पण शिक्षण सुरू या कोरोना काळातही गेल्या वर्षीपासून आपलं हे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. आणि या ऑनलाईन वर्गात मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून हार्दिक स्वागत करते. तसेच बालमित्रांनो, मला ही जी संधी दिली त्याबद्दल मी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे तसेच माझे जे सहकारी आहेत तिसरीच्या वर्गातले, तसेच आमच्या सीएनओ कविता महाले मॅडम, शोभा आमच्या बीओ जामगरे मॅडम, आमच्या मुख्याध्यापिका सौ रजनी आव्हाड मॅडम यांचेही मी मनापासून आभार मानते. त्यांनीही मला पुन्हा संधी दिल्याबद्दल थँक्यू टू ऑल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक वेगळाच घटक अनुभवणार आहोत. तर लेट्स गो. Once again, welcome to all of you. Today we are learn about English. This is our school and we back to our school. पहा, इथे आपण पुन्हा स्कूल मध्ये चाललेला आहोत असं दिसतंय की नाही. वेलकम टू ऑनलाईन एज्युकेशन. हा जो विद्यार्थी आहे हा तुमच्यासारखा आहे की नाही, आणि तो खूप छानपणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आणि इथे विद्यार्थी बसलेला आहे ऑनलाईन क्लासला. Myself, Anjali Amol Khandjode. I am working in Sri Sainath Shikshan Sanstha Prathamik Vidyalaya from Ghatkopar. Our standard is class 3 and our subject is English. And I am your class teacher Anjali Amol Khandjode. Now I want to unmute Kunal Pawar. Kunal, please try to unmute your mic. Okay. Kunal, good morning. Good morning. Kunal, okay. आता बघा, तुला इथे काय दिसते ते मला वाचून सांगायचं. Can you read this? What is the meaning of bridge course? मराठीत सांगा. सेतू अभ्यास. ब्रिज कोर्स म्हणजे काय? सेतू अभ्यास. व्हेरी गुड, छान, व्हेरी गुड. म्यूट yourself. Very nice. Today we are going to learn about bridge course day of 35 and 36. This is our, now can you see this screen na, and this is bridge. म्हणजे सेकंड स्टँडर्ड मधून आपण थर्ड स्टँडर्ड मध्ये आपण
गेलेलो आहोत आणि याचाच आपल्याला जुन्याचाच अभ्यास नव्याने करायचा आहे. इथे दिसतोय ना तुम्हाला ब्रिज दिसतंय आणि या ब्रिज कोर्स मधून आपण सेकंड स्टँडर्डचा आपण अभ्यास करणार आहोत ब्रिज कोर्स मार्फत. आणि मग ही सुंदर दिस इज फेरी, दिस इज अ ब्युटिफुल फेरी. आणि ती काय म्हणते, काय घेऊन आली आपल्यासाठी, तर सुंदर असा ब्रिज कोर्स घेऊन आलेली आहे. काय घेऊन आलेले, सुंदर असा ब्रिज कोर्स. अंकिता, try to unmute your mic. Very good, Ankita. Ankita, can you read this word? This is our topic name. Very nice, and very good. Now mute yourself. Okay. Now see here. मग आज आपण की नाही, तुम्ही मागच्या पाठामध्ये दिनदर्शिकेचा मराठीच्या याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. आणि ही जी छोटी गर्ल आहे की नाही, डॉल आहे, ती छानपणे काय म्हणते की चला आपण आज कॅलेंडरचा जो तुम्ही अभ्यास केलेला आहे ते किती येते तुम्हाला, ती आज बघण्यासाठी आलेली आहे. आणि इथेच तुमच्यासारखा छोटा बॉय सुद्धा आलेला आहे. तर श्रवण यादव, येस मी ओके. श्रवण यादव, see here is a bird's blind. ओके, इथे लिहिले, काय लिहिले बाळा, काय लिहिले इथे, बोल नेम बोल. Name of bird. names of the months, names of the months है ना. आपल्याला इथे महिन्यांची नावं इथे पाहायची आहे. काय पाहायची आहेत, महिन्यांची नावं. ओके ओके, म्यूट युअरसेल्फ. व्हेरी नाईस. नेक्स्ट इज हर्ष कावणकर. चार्ज जातो. हर्ष कावणकर, बोलायचं पटकन. हर्ष कावणकर, म्यूट युअरसेल्फ. व्हेरी नाईस, गुड. हर्ष, Yes, teacher. okay, can you see this my screen? Screen दिसते ना तुला? Yes. हाँ, okay. How many months are there in the year? वर्षाचे किती महिने आहेत बाळा? 12. Yes. Yes. 12. 12. Very good. And what is the first month? Which is the first month? January. Very nice. Now see here what happened. What will happen? First month is came here. Which month is this? Now tell me. Just wait. Vedangi Zuvele. Vedangi, try to unmute your mic. Vedangi. Yes. Oh, teacher. Yes. Okay. Can you read this first month? January. January. Very nice. Very good, my dear. Okay. Mute yourself. खूप छान मुलं आहात तुम्ही. Second month is February. Okay. Okay. There are 12 months in the year. Ruchi,
Unmute yourself. Okay. Which is the third month? March. Yes, first month is January, second month is February, and third month is March. And which is the fourth month? April. Yes, very nice. Very good. Now, Vishruti. Vishruti? Yes. Mute your mic. Okay. Yes, ma'am. After April, which month will come? May. Yes, here is the May came here. Okay, May the month of came here. And then June. January is the first month, February is the second month, March is the third month, fourth month is April. After April, May, and then June. Okay, very nice. Mohit, unmute yourself. Yes, miss. Yes. Mohit. Okay. Now, after June, which month will come? Yes, Mohit. Okay, Mohit. August, na? And then September, October, November, and then December. There are 12 months of the year. 12 months in the year. Okay. January is the first, February is the second, March is the third, April is the fourth, fifth is the May, sixth month is the June. Okay, very nice. 30 participants raise hand. Very nice. Okay, there are 12 months in the year. Okay, now next. Just wait. See here is the monkey and birds are flying near. मंकी काय सांगतोय आपल्याला की इथे वर्षाचे आपले एकूण 12 महिने आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. ओके, नेम्स ऑफ द मंथ. आणि या रॅबिटला मात्र कोणता महिना आवडतोय? कोणता महिना आवडतोय? कोण सांगेल? अक्ष, आकाश, सूर्यवंशी, म्यूट योरसेल्फ. आकाश, आकाश. ओके, आकाशला ऑगस्ट, कारण तो म्यूट योरसेल्फ. ओके, म्यूट योरसेल्फ. आकाशने काय केलं? आकाश खूप छान उत्तर दिलं. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. इथे रॅबिट केम हिअर. रॅबिट काय झालेला आहे? इथे आलेला आहे आणि तो आपल्या आवडत्या महिन्याच्या इथे थांबलेला आहे. त्याला ऑगस्ट महिना खूप आवडतो, कारण का ऑगस्ट महिन्यात खूप देर आर मेनी फेस्टिवल्स इन द ऑगस्ट ना. नाउ सी हियर, दिस इज द कॅलेंडर ऑफ द, मी सांगणार नाही हा, कोण मला सांगेल माहितीये? देवांग सोलकर. देवांग, म्यूट युअरसेल्फ. Yes, teacher. येस, देवांग, तू बघतोस इथे स्क्रीन वरती कॅलेंडर आलेलं आहे है ना? Yes, teacher. ओके, कोणत्या वर्षाचं आहे हे? 2021. व्हेरी नाईस, है ना? नाउ 2021 इज रनिंग ऑन, गोइंग ऑन ना, सुरू आहे आपला. ओके ओके, म्यूट युअरसेल्फ. व्हेरी नाईस. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आता जो येणारा आहे, कोणता सण येणार आहे माहितीये? आपला राष्ट्रीय सण पण येणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना आवडतो असा, भाऊ बहिणींना जो सण आवडतो असा
तो कोणता फेस्टिवल आहे मला सांगेल साईश्री. साईश्री, म्यूट युअर सेल्फ, म्यूट युअर माइक. हा, ऑगस्ट महिन्यात बाळा कोणकोणते सण येतात? रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन. हा, very nice. There are many festivals in the year, in the months, na? In August. Very nice. Okay. Now tell me, which festival is coming near? Which festival is coming near? Who will tell me? Okay, Arya. Arya, unmute yourself. Unmute your mic. Try to unmute your mic. Yes, teacher. Okay. मी तुला विचारलेलं आहे, which festival is coming near? कोणता आता येणार आहे? Here is the, we can see here is the flag, our Indian flag. स्वातंत्र्य दिन. Okay, Independence Day. Independence, 15th August, Independence Day. And then in the second picture, रक्षाबंधन. very nice, very good girl, good girl. Mute yourself, mute yourself. Okay, nice. Now here is the month's card came here. First month is January. Second month is February. Okay, Mayuri. Mayuri. Mute your, try to mute your mic. Okay. Mayuri, read the spelling of January. January. Very good, very nice. Mute your mic. Thank you. Okay, very nice, huh? Very good boys and girls here. Okay. Sai, try to mute, try to unmute yourself. Okay. Tell me the spelling of February. 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 Very good, my dear. Very nice. Good chan. And tell me the spelling of March also. Read this spelling. March. Here is a written, na? See here. Third month is the March. M-A-R-C-H. March. Okay. Now see here. Sarthak. Mute. Try to mute your mic. Sarthak. Yes, Okay. teacher. Which month came here? Can you see? See my picture? Yes. Read the spelling. April. Okay. Read the spelling. April. April. And then after April, which month came here? Yes. May. May. Okay. Mute yourself. Very nice. And then May after June came here. Okay. April नंतर May, May नंतर June. Okay. आता मला सांगेल म्हणजे हे वर्षाचे किती आहेत? 12 महिने आहेत. Just wait. हा काय मॅम स्क्रीन दिसते ना? ओके स्क्रीन दिसते ना मॅम? ओके थँक्यू. डिसेंबर ओके. तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
हे मंथ्स आहेत आपले, 12 महिने आहेत. ओके, हे कॅलेंडर आहे 2021चं, 2021 आणि 2020चं कॅलेंडर आहे. ओके, आता इथे एक प्रश्न आहे. हा बघा कोणता प्रश्न आहे तो आपण इथे बघूया. समृद्धी, समृद्धी. ओके, read this question. Read the name of the months. Very Then nice. Then arrange them with the number. numbers 8, 1 to 12. ओके, आता बघूया फर्स्ट मंथ कोणता आला. बघा जानेवारी आहे ना फर्स्ट मंथ. बघा हो. नंतर सेकंड मंथ फेब्रुवारी. ओके, म्यूट February. युअरसेल्फ. ओके, March. मंथ मार्च. फोर्थ मंथ April. April. फिफ्थ मे. May. June. July. जून. 7, August. 8 ऑगस्ट. ओके, म्यूट युअरसेल्फ. September. व्हेरी नाईस. ओके, म्यूट युअरसेल्फ. हा, तू छान सांगितलं. तुझा माईक म्यूट कर बाळा आता. हा, आता रितिका, 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 Yes, teacher. रितिका. ओके, म्यूट युअरसेल्फ. हा, रीड दिस क्वेश्चन. Yes, teacher. Read this question. Read the month of the month. Yes. Read the आणि आपण अरेंज Month. केलेले आहे इथे. ओके, काय केलेलं आहे. हा हा, अँड देन अरेंज देम विथ द नंबर्स. आपण आता अरेंज केलेले पाहिले ना तू. 1 2, पहिला कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता. ओके ओके, ठीक आहे. नाउ सी हियर. बघा फर्स्ट इथे क्रमांक आलेले आहेत अरेंज झाल्याप्रमाणे. ओके नाही, आणि इथे त्याप्रमाणे इथे 1 2 3 4 असे जे 12 मंथ्स आहेत ते इथे दिसत आहेत. ओके, नेक्स्ट इज, हा आता आरोही सोनवणे. आरोही, विद्यार्थ्यांनी आपले कॅमेरा ऑन ठेवायचे आहेत. ओके, आरोही इथे 2020चं कॅलेंडर आहे. ओके, तर इथे काय करायचं आपल्याला. रीड दिस सेंटेन्स. एक मिनिट हा, जस्ट वेट. समृद्धी नाही. ओके, रुची पाटील, रुची पाटील, try to mute yourself. Yes, teacher. Okay, now read this sentence. पिवळ्या, हा पिवळ्या याच्यावर, येलो याच्यावर तुला सेंटेन्स दिसतंय ना, वाच. Try to read. Read the names of the months and match them with cards. हा, correct. Very nice. Read the names of the months and match them with cards. है ना, read the names of the months and match them with the card. आता इथे जुलै, ऑक्टोबर, ऑगस्ट, जानेवारी, डिसेंबर, जून, एप्रिल, मे, नोव्हेंबर असे फेब्रुवारी, मार्च आणि सप्टेंबर पर्यंत महिने इथे लिहिलेले आहेत. हे महिने उलट सुलट लिहिलेले आहेत. पण आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित प्रत्येक पहिला महिना कोणता, दुसरा महिना कोणता, विच इज द फर्स्ट मंथ, विच इज द सेकंड मंथ अँड विच इज द थर्ड मंथ, हे आपल्याला मॅच करायचे आहे. आता पहा इथे कसे मॅच होते. फर्स्ट मंथ इज जानेवारी, है ना, जानेवारी कडे गेला जानेवारी. हा, नाउ टेल मी द सेकंड मंथ. February. व्हेरी नाइस. ओके, फेब्रुवारी. ओके ओके, म्यूट युअरसेल्फ रुची. व्हेरी नाइस. ओके, नाउ जस्ट वेट.
स्मरणिका कोण आहे? स्मरणिका, स्मरणिका, अनम्यूट युअर माईक. स्मरणिका, स्मरणिका, अनम्यूट युअर माईक. ओके. ठीक आहे. थर्ड मंथ कोणता? जानेवारीला आपण जॉईन केलं, फेब्रुवारीला जॉईन केलं, अँड देन मार्च. मार्चला आपण जॉईन केलं की नाही, जोडी लावली कार्डांची कार्डाला. मार्च नंतर एप्रिल. व्हेरी नाईस. म्यूट कर. व्हेरी नाईस. ओके. मार्च नंतर एप्रिल, एप्रिल नंतर मे, मे नंतर जून, हे ना. जून नंतर बघा मी कार्डांच्या जोड्या इथे लावून दाखवते. जुलै नंतर ऑगस्ट, नंतर ऑगस्ट आफ्टर सप्टेंबर, सप्टेंबर आफ्टर ऑक्टोबर, November, and then last is December. First month is January, February, March, April, May, June, July, August, September, October, November, and December. These are the 12 months of the year. Okay, very nice. Mic mute करायचंय. म्यूट करायचं माईक. कुणाचं माईक आहे? हा. आता इथे आपण काय करणार आहोत, रेषेने जोडा लावणार आहोत. ओके. रीड द नेम्स ऑफ द मंथ्स अँड मॅच देम विथ द कार्ड. आपण पाहिलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, एक एक लाईन नुसार, रो नुसार, एरो इथे दिसणार आहेत, त्या एरो नुसार आपण काय करणार आहोत, जोड्या. हा, एक मिनिट. हा, okay. Here is the month of the first month is a January, February. Listen and repeat and complete the worksheet. आता इथे काय होणार आहे की मंथ आलेले आहेत इथे. जानेवारी आफ्टर फेब्रुवारी, फेब्रुवारी आफ्टर मार्च. ओके. माधुर्य काय नाव आहे? मधुरा, 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 unmute yourself. Madhura. Okay. Yes, teacher. March after which month will come here? Come here, sorry. Which month will come here? After March. April. Very nice. Huh. Okay. See here, huh? September, October, November. Huh. March after which month will come here? Come here. April. April month is came. Okay. After mute yourself. And then yes, Savan. Mute your mic. Yes, Savan. After June, which month will come here? कोणता महिना? जून नंतर जुलै. ओके. नंतर जुलै नंतर ऑगस्ट, है ना. जुलै नंतर कोणता आलाय? ऑगस्ट. ओके. म्यूट योरसेल्फ. ऑगस्ट आफ्टर सप्टेंबर, सप्टेंबर आफ्टर ऑक्टोबर, आफ्टर नोव्हेंबर अँड डिसेंबर. हा, हे नंतर तुम्हाला मी देणार आहे होमवर्क मध्ये. ओके. तर तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय. ओके. आता हिअर इज द कॅलेंडर ऑफ द ऑगस्ट 2021. ओके. नाउ निहार, निहार पडवे, निहार, निहार, अनम्यूट.
Try to unmute. Nihar. Nihar, try to unmute. This sentence, what month is it? Sunday. No, what month is it? It is. See here. Can you see the screen now? October. No. Read, see carefully. August. कोणता महिना आहे इथे? कोणत्या महिन्याचं कॅलेंडर आहे? October. नाही बाळा, ऑगस्ट. सध्या चालू महिन्याचं इथे कॅलेंडर आहे ना, ऑगस्ट. ओके. व्हॉट मंथ इट इज? इट इज ऑगस्ट. ऑगस्ट. ओके. हाऊ मेनी डेज आर देअर इन दिस मंथ? किती महिने आहेत? 31. डेज आर इन दिस मंथ? किती दिवस आहेत ऑगस्ट महिन्याचे? 31. 31. बरोबर. अगदी छान. ओके. व्हेरी नाईस. व्हेरी गुड गर्ल. म्यूट युअरसेल्फ. Okay. There are 31st days in the month. Okay. Next is. Now we can see here extension activity. Okay. See here. Huh? Just wait. Madhura ne. Shlok. Mute your mic. Try to mute your mic. Shlok. Yes, Shlok. Shlok. Okay. So, how many Sundays are there in this month? How many Sundays? How many Sundays are there? 7, 40, 21, 28. No, Sundays. Sundays. Not. I'm not. 1, Saturday. 8, 50, 22, Good. Very good. 29. Very good. You know? Very nice. There are 7. There are 1, 2, 3, 4, 5 days. There are 5 days. 5 Sundays in this month. Okay. How many days are there in the third week? Third week. See here. Third week. How many days? So mute your mic. Okay. There are 7 days in the third week. Okay. Now I will read this. Okay. Reading activity. See here. Our friends. I love to see the birds fly. I love to hear their pretty songs. Birds are our friends. They eat harmful insects on our plants. They are very pretty. They make us happy. We must be kind to birds. आता इथे या पॅरामध्ये जे काही न्यू वर्ड्स येतील त्यात आपल्याला काय करायचे आहे पाहायचे आहे. ओके. Birds. Here is the bird's name came here. Okay. Here is the bird's name came here. Okay. Anusha. Anusha. Yes, Anusha. Mute yourself. Anusha. Okay, Yash. Yash. Okay. Yash Gaikwad. Anusha. Okay, Anusha. जे बर्ड्स आलेले आहेत कोणकोणते बर्ड्स दिसतात बघ. ऊल. फर्स्ट बर्ड ऊल. dove है ना. penguin. Here is the various birds are came here है ना. First one is a wool,
dove, penguin, parrot, flamingo, ostrich and crow. है ना? Okay. Samita. Samita, try to mute yourself. Sahita. Okay, छान. Samita, yes. पहिला बर्ड कोणता आहे? All. रात्रीचं जाताना Very ना good. Second, Dove. dove. Okay. Third, Penguin. very nice. Fourth, Parrot. parrot. Fifth, flamingo. Sixth one, ostrich. Stitch. Okay, and then crow. Okay, very nice. Good, good, good. And now see here, you can see here, here is the forest, jungle. Here is the forest, and there are many animals came here. There are many animals came here. Okay नाही? मगाशी आपण एक पॅराग्राफ वाचला की नाही, त्यामध्ये काय होते? अॅनिमल्स होते, बर्ड्स होते. ओके नाही? बघा इथे तुम्हाला ऊस दिसतंय, एलिफंट दिसतंय, ओके नाही? नंतर टायगर दिसतंय, लायन दिसतंय, उल्फ बघा, उल्फ इथून तिथे जात एलिफंट, त्यानंतर लायन आणि नंतर टायगर. ओके, टायगर जो आहे हा आपला नॅशनल अॅनिमल आहे, राष्ट्रीय प्राणी आहे. हे सगळे जण या जंगलामध्ये काय झालेले आहेत? एकत्र आलेले आहेत. ओके नाही? आता बघा इथे मी त्या शब्द, ते जे शब्द होते ना त्यांचे मी अर्थ इथे सांगते. ओके, इथे आहे फ्रेंड्स. फ्रेंड्स म्हणजे काय रे बाळांनो? मित्र. फ्रेंड्स म्हणजे मित्र. ओके, आणि यापैकी दुसरा अर्थ आहे इथे फ्लाय. फ्लाय म्हणजे काय? उडणे. फ्लाय म्हणजे काय? उडणे. ओके, त्यानंतर इथे आहे प्रीटी. प्रीटी म्हणजे सुंदर. इथे हियर इज द, वी कॅन सी हियर प्रीटी, प्रीटी फ्लॉवर्स. ओके, आणि सी, सी म्हणजे पाहणे. ओके, सी म्हणजे बघणे. हे जे शब्द आहेत, न्यू वर्ड्स आहेत, त्यांचे इथे मी काय सांगते? मीनिंग सांगते आहे, अर्थ सांगते. ओके, फ्रेंड्स म्हणजे आपण सगळे मित्र आहोत, तुमचे वर्गमित्र आहेत, है ना? सगळे क्लास मित्र असतात. ओके, दुसरे जे बालमित्र असतात, चाइल्डहुड फ्रेंड्स असतात. हा, आणि त्या फ्लाय, फ्लाय म्हणजे उडणे. इथे बघा दोन छान पक्षी दिसत आहेत. ओके नाही? प्रीटी, प्रीटी म्हणजे सुंदर. सी म्हणजे पाहणे. ओके नाही? कळलं तुम्हाला या त्या पॅरेग्राफ मधील जे शब्द होते ते. त्याच्यानंतर बघा इथे आणखीन काही शब्द आलेले आहेत. ओके, त्यांचा आपण अर्थ बघूया. हियर, हियर म्हणजे ऐकणे. हियर म्हणजे ऐकणे. HEAR, हियर म्हणजे ऐकणे. बघा इथे एक छोटासा जे हे दिसत आहे ते काय करताय? इटिंग करताय, है ना? इटिंग करताय. आणि त्यानंतर इथे एक बर्ड्स आहे ते सॉन्ग करत आहे. ओके नाही? सॉन्ग, सिंग अ सॉन्ग म्हणजे बर्ड्स कॅन सिंग, बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन सिंग अ सॉन्ग, है ना? बर्ड्स कॅन ईट हार्मफुल इन्सेक्ट म्हणजे इन्सेक्ट खातात. म्हणजे काय काय करू शकतात बर्ड्स, है ना? आता बर्ड्स इज काइंड ऑल्सो, है ना? काइंड सुद्धा असतात, म्हणजे प्रेमळ सुद्धा असतात, आहे की नाही पक्षी. तर या ठिकाणी बघा नंतर इथे हॅप्पी आलेला आहे. त्यामध्ये शब्द हॅप्पी म्हणजे काय रे बाळांनो? आनंदी. हॅप्पी म्हणजे आनंदी. आणि इथे तुम्हाला एक प्लांट दिसतंय. काय दिसतंय? प्लांट. आता श्रवण यादव, म्यूट युअरसेल्फ. श्रवण. ओके, Yes. can you see these plants? Can you see these plants? Okay, tell me the spelling of plants. PLANTS. Very nice, very good. Mute yourself. Very good. त्यानंतर write the rhyming words for following word. ओके, आता मी जाते मोहित, एक मिनिट हा.
आता मला कोण सांगेल माहितीये? चैतन्य सांगेल. चैतन्य मयेकर. हा व्हेरी नाईस. चैतन्य काय वाच बरं. कॅन यू रीड दिस Write the rhyming words for following words. व्हेरी गुड. म्हणजे काय रे बाळा चैतन्य? म्हणजे समानार्थी शब्द. रायमिंग वर्ड. बरोबर. रायमिंग म्हणजे समानार्थी नाही, रायमिंग वर्ड सांगायचे. हा म्हणजे जुळणारे, यमक जुळणारे शब्द. ओके. आता इथे दिलेलं आहे, वाच बरं. ओके, रीड दिस. Die, love, व्हेरी time, नाईस. see, हा ओके hair, ओके. म्यूट युअरसेल्फ. म्यूट. her, ओके, व्हेरी नाईस. गुड गुड. म्यूट युअरसेल्फ. गुड. त्याच्यानंतर आहे रितिका. अनय वाडकर. अनय अनय वाडकर. अनय वाडकर. अनय वाडकर. ओके. अनय वाडकर. ओके. अनय वाडकर. ओके ठीक. इथे आहे रुची पाटील. म्यूट युअर सेल्फ. ट्राय टू म्यूट युअर माईक. रुची पाटील. yes teacher, रुची पाटील. ओके. फ्लाय. कोणता वर्ड आला इथे? sky, फ्लाय. sky, व्हेरी गुड. लव. dove, dove, लव. काइंड. व्हेरी गुड. Mind. काइंड. mind, माइंड. सी. व्हेरी गुड. सी. see, सी. see, सी. हियर. near, Very good. Very good. Good, good, good. Here, near. Make. cake, Okay. Now see here. Very good. Good. Mute your mic. Mute your mic. Okay. Now find out bird animals names from the grid. Okay. Just wait. Okay. Find out birds and animals name from the grids. आता इथे फक्त बघायचंय तुम्ही. इथे खूप असे अॅनिमल्स आलेले आहेत. मंकी आलेला आहे, बर्ड्स आलं, पॅरट आलेला आहे. ओके. पिकॉक आलेला आहे. त्यानंतर लायन आलेला आहे. ओके. लायन आलेला आहे. ओके. पॅरटला आपण जॉईन केलं, मंकीला जॉईन केलं. नंतर पिकॉकला जॉईन केलं आपण. ओके. नंतर कोणाचं तरी माईक चालू आहे, बंद करा प्लीज. नंतर पिकॉकला, पॅरटला. ओके. स्क्रीन बघताय सगळे? स्क्रीन बघताय? दिसते ना स्क्रीन? ओके. अच्छा. पिकॉकला आपण काय केलं? जॉईन केलं. पॅरेटला केलं, मंकीला केलं. ओके. हे आपण शोधलेले आहोत. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपण कशाला केलेलं आहे इथे? लायन. काय केलेलं आहे? लायन. ओके. नंतर स्क्विरल. स्क्विरलला पण केलेलं आहे आपण. ओके.
स्क्विरल, पिकॉक, लायन आहे ना, याला आपण काय केलेलं आहे, जॉईन केलेलं आहे. ओके, हा ऑस्ट्रिच. ओके, आणि एलिफंट, एलिफंट ऑल्सो, एलिफंटला पण आपण काय केलेलं आहे, जॉईन केलेलं आहे. ओके, हा बरं इथे एलिफंटला पण आपण इथे जॉईन केलेला आहे. हा ओके, जस्ट वेट. हा ओके, जस्ट वेट. ओके, नेक्स्ट इज, हा नंतर आपण हे आपण काय केलेलं आहे, फाइंड आउट केलेले आहेत. ओके ना, हा नेट प्रॉब्लेम खूप होत आहे. तिथे फाइंड आउट बर्ड्स नेम्स animals from the grid. First one is eagle, second one is peacock, third one is cock, fourth one is parrot, fifth one is lion, monkey, ostrich, and elephant. These are all animals and birds. Okay. Okay. Now homework. आता आहे होमवर्क घ्यायचं आहे, जे आता तुम्हाला एक मिनिट ओके, आता होमवर्क आपल्याला करायचं आहे. एवढं सगळं आपण पाहिलं आहे. तर होमवर्क आपण बघणार आहोत. होमवर्क कोण वाचेल? लेटर्स जे आहेत की नाही, अरेंज द लेटर्स अँड राईट द करेक्ट Okay, arrange the letters and write the correct spelling of each. इथे महिन्यांची नावं आहेत, ते काय करायचे, अरेंज करायचे. जानेवारी कोणते, फेब्रुवारी कोणते. जानेवारी JANUAR, मार्च, एप्रिल असे काय करायचे आहे, तिथे अरेंज करायचे आहे. ओके, काय करायचे आहेत, अरेंज करायचे आहे. ओके, हा इथे सगळे महिने जे आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, फेब्रुवारी कोणता आहे ते अरेंज करायचं आहे. ओके, हा मी होमवर्क नंतर तुम्हाला पाठवून देणार आहे. ओके, त्यानंतर आहे बघा, कम्प्लीट द माइंड मॅप. कम्प्लीट द माइंड मॅप. हा, कम्प्लीट द माइंड मॅप. बर्ड्स कॅन डू फ्लाय, बर्ड्स कॅन सिंग अ सॉन्ग. हा, ते लिहायचंय तुम्ही. ओके, या याच्यामध्ये कशामध्ये, माइंड मॅप तुम्ही काय करायचं आहे, कम्प्लीट करायचं आहे. ओके, ठीक आहे. होमवर्क मी तुम्हाला याच्यावरती पाठवून देते. ओके, आणि हा जर थँक्यू फॉर एव्हरीवन अँड सॉरी फॉर द नेट इश्यू. आणि हा जर तुम्हाला थँक्यू, प्लीज लाईक
share, and subscribe this Marathi Education Standard Third channel. Thank you.